गोलंदाजीसाठी प्रणित माधव रबाडा. पहिला बॉल सोडून दिलाय. सोडून दिलेला हा बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतोय. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. मालिकावीराचा पुरस्कार याच गोलंदाजाने पटकावला होता मागील वर्षी. तोच गोलंदाज आता गोलंदाजीसाठी आलाय. सारा 11. ओहो, यावेळेला पुढचा बॉल बॅटची आतली कडा घेतली जरूर होती बॉलने. आणि बॉल जर आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. हो, यावेळेला चिन्मय पारकरच्या बॅट मधून बॅकफुट वरती येत असताना फटका खेळलाय आणि या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय चिन्मय पारकरच्या बॅट मधून दर्जेदार चौकार. डीजे. धन्यवाद डीजे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री सूर्यकांतजी पवार साहेबांचं शुभ आगमन. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. लालबाग क्रिकेट धमाका 2025 15व्या पर्वामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. LCD 2025 15व्या पर्वामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. राष्ट्रीय सेवा मंडळाचे माननीय श्री नरेंद्रजी लांजवळ यांचं देखील शुभागमन. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लालबाग क्रिकेट धमाका 2025 15व्या पर्वामध्ये जातोय मॅचच्या दिशेने. चिन्मय पारकरच्या बॅट मधून हा दर्जेदार चौकार पाहायला मिळाला आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 4 या आकड्यावर. जेल सुटल्यानंतर त्याच्याच बॅट मधून हा चौकार आणि 4 धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेला ड्राईव्ह करत असताना बॉलला फॉलो थ्रू मध्ये अडवलंय. रन मात्र मिळणार नाही. आमच्या मंडळाचे सभासद माननीय श्री अनंत बोत्रे हे देखील उपस्थित आहेत व्यासपीठावर. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत लालबाग क्रिकेट धमाका 2025 15व्या पर्वामध्ये. हो, यावेळेला आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक चिन्मय पारकरच्या बॅट मधून. हा बॉल देखील गोशांकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळालाय. 2 धावा त्याने ठोकल्यात. आतापर्यंत एक चौकार. नंतर मात्र जर आपण पाहिलं तर दुहेरी धावेचा फटका देखील आला त्याच्या बॅट मधून. आणि शुभागमन झालेलं आहे. आमच्या मंडळाचे सभासद सिने अभिनेते मयूरजी पवार आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आमच्या मंडळाचे सभासद सिने अभिनेते मयूरजी पवार आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यावेळेला सोडून दिला हा बॉल. सोडून दिलेला बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल आलाय आणि आता मात्र रिव्ह्यू पडताळणी केली जाईल त्याची पंचांच्या माध्यमातून. व्हाईट बॉल आहे की नाही त्याची पडताळणी केली जाते. मान्यवरांचं शुभागमन व्यासपीठावर आपण पाहतोय. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य सूर्यकांतजी पवार साहेब, त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा मंडळाचे माननीय श्री नरेंद्रजी लांजवळ आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर सिने अभिनेते मयूरजी पवार आपलं हार्दिक 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 स्वागत. लालबाग क्रिकेट धमाका 15वं पर्व या स्पर्धेचं टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आणि या 15व्या पर्वाचा मानकरी कोण होणार हे पाहायचंय.
परफेक्ट डिसिजन, बरोबर डिसिजन दिला. योग्य बॉल आहे, कारण हा फलंदाज खूपच ऑफ स्टिकच्या बाहेरून फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न अयशस्वी राहिला आणि हा योग्य बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 6 बिनगडी बाद. नितेश अस्तमकर षटक क्रमांक 2. नितीश अस्तमकर पहिला बॉल गॅप मधून बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. वन बाउन्स जाईल बॉल गोशांकी क्षेत्रात. रन मिळतील 1. धावसंख्या 1 ने पुढे सरकले, जाऊन पोहोचले धावफलकावरती 7. आणखीन एक मोठा फटका आता प्रसादच्या बॅट मधून आला. या बॉलला पाठवले गोशांकी क्षेत्रामध्ये. आता रन्स मिळतील 2. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 9 या आकड्यावर. हो, यावेळेला हवेमध्ये आहे बॉल. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक जज करत असताना 2 क्षेत्ररक्षक आलेत आणि झेल पुन्हा एकदा सुटलाय. प्रणित माधवची चूक, त्याच्याकडून झेल सुटलाय, निसटलाय अक्षरशः हातामधून आणि बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ही क्षणचित्र टिपली गेली टेनिस क्रिकेट .in माध्यमातून. यावेळेला आणखीन एक मोठा फटका. याही वेळेला याही बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये प्रसाद आंबेकरने. आणखीन 2 धावा या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 13. 1.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. रॉयल स्टॅलियन्स आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर सारा 11 हा संघ आपण पाहतोय. दोन्ही संघांना सामना जिंकायचे, अटीतटीची लढत. जिंकणार कोण हा प्रश्न मात्र प्रेक्षकांना पडलाय. दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण, मनोरंजन मैदान, पेरू कंपाऊंड, लालबाग. याच मैदानामध्ये ही स्पर्धा लालबाग क्रिकेट धमाका. यावेळेला सरळ फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॅकफुट वरती येऊन पंच करत असताना अगदी सरळ रेषेमध्ये हा फटका येतोय. चौकार प्रसाद आंबेकरच्या बॅट मधून. डीजे चौकार प्रसाद आंबेकरच्या बॅट मधून अगदी सरळ रेषेमध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. यावेळेला चांगला बॉल गतीमध्ये परिवर्तन केल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धावालाय. 2 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 17. डीजे
प्रणित माधव षटक क्रमांक 3. स्ट्रायकिंग एंडला चिन्मय पारकरला आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रसाद आंबेकर. दोन्ही सलामीवीर फलंदाज. 17 ऑन बोर्ड. पहिलाच बॉल फटका खेळलाय सरळ रेषेमध्ये चिन्मय पारकरने आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळालाय. 2 धावा पंच घोषित करतायत. चांगला फटका चिन्मय पारकरने खेळला. बरोबर सारा 11च्या डगआउट मध्ये जाऊन तो बॉल विसवलाय आणि म्हणूनच की काय पंचांचा निर्णय आलाय 2 धावा आणि या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 19. शेवटचे 5 बॉल शिल्लक. 5 बॉल हाताळल्यानंतर 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट दिला जातो आयोजन समितीच्या माध्यमातून. रणनीती आखली जाते या सामन्यामध्ये. सोडून दिला हा बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. चिन्मय पारकर सातत्याने चूक करत असताना पाहायला मिळतोय. त्याला असं वाटतं की हा वाईट बॉल आहे पण योग्य बॉल हाताळत असताना पाहायला मिळाल्या प्रणित माधव. सफल होऊन खेळतोय चिन्मय पारकर आणि म्हणूनच की काय आणखीन एक डॉट बॉल आलाय. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे. बॉलने उंची जास्त गाठली आहे. लांबी देखील जास्त आहे. बॉल गेलाय गोशांकित क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. जाऊन पोहोचले धावफलकावरती 20. यावेळेला फटका खेळलाय. अगदी चाबूक शॉट पाहायला मिळाला. कव्हर क्षेत्रामध्ये रन मिळेल 1. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. जाऊन पोहोचले धावफलकावरती 21. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत षटक क्रमांक 3 मधील. प्रणित माधव गतवर्षीचा मालिकावीर आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. यावेळेला बॅटची कडा घेतली आहे का? यस. फलंदाज माघारी परतलेत. प्रसाद आंबेकर बाद. रोहनने कॅच पकडली आहे. विकेट आली आहे डीजे. नवीन बॅटर मयुरेश राणे संघाचा कर्णधार आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. तो मयुरेश राणे आलाय. शेवटचे जर आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत या षटकातील 1. हो चांगला बॉल. बॉलला पाठवण्याचा प्रयत्न केला होता गोशांकी क्षेत्रामध्ये आणि पाठवलं देखील गोशांकी क्षेत्रामध्ये असं वाटतंय. पंचांचा निर्णय आला 1 धाव. म्हणजेच षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ समाप्त झालाय आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 21. 1 गडी बाद. व्यासपीठावर यथोचित सन्मान केला जाईल. विनंती असेल श्री संदेशी परब आपल्या शुभ हस्ते यथोचित सन्मान केला जातोय. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य सूर्यकांतजी पवार साहेबांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. क्रिकेटचा महासंग्राम पाहण्यासाठी मान्यवरांची मांदियाळी आणि पुढील सत्कार केला जाईल. संदेश परब आपल्या शुभ हस्ते पुढील सत्कार केला जाईल. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष माननीय श्री विकासजी पाटील साहेबांचा देखील यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. त्याचा आपण स्वीकार करावा. आमच्या विनंतीस मान देऊन हे सर्वच मान्यवर या संपूर्ण स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेत. आमच्या कार्यक्रमाची शोभा त्यांनी वाढवली आणि म्हणूनच की काय आयोजन समितीच्या माध्यमातून विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. 3 षटकांचा खेळ आता मात्र समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 22. 1 गडी बाद. डीजे.
स्ट्रॅटेजिक टाइम आउट नंतर मात्र पुढील मॅचला सुरुवात होते. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय राजेश मंडल. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता याच खेळाडूने. तो गोलंदाजीसाठी आलाय राजेश मंडल. हो, पहिलाच बॉल आतमध्ये आलाय. पहिला बॉल फलंदाज बीट झाले आहेत. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव आलाय. पुढील मॅच ड्रीम 11 विरुद्ध लालबाग लेजंड. आजच्या रजनीतील शेवटचा सामना ड्रीम 11 विरुद्ध लालबाग लेजंड. किशोरजी कांबळे यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. चालू असलेल्या सामन्याच्या मध्यांतरानंतर मात्र पुढील सामन्याचा टॉस केला जातोय. ड्रीम 11 विरुद्ध लालबाग लेजंड. यावेळेला फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय चिन्मय पारकरने आणि बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. हो, यावेळेला देखील चिन्मय पारकरच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. याही बॉलला पाठवले गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. दुहेरी धावेचा फटका. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 26. 3.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 26 लॉस ऑफ 1 विकेट टीम रॉयल स्टॅलियन्स. चिन्मय पारकरने चांगला खेळ केला या मॅच मध्ये. त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. धावा जमवतोय आपल्या संघासाठी. धावा येणं गरजेचंच असेल या मॅच मध्ये. टीम रॉयल स्टॅलियन्स या संघाला चांगली फाईट देत असताना पाहायला मिळते रॉयल स्टॅलियन्स. त्यावेळेला चांगला बॉल. क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाहीये त्यांच्याकडून. निर्धाव चेंडूची सांगत होते. डॉट बॉल आलाय. टीम सारा 11 आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल स्टॅलियन्स. यावेळेला फटका खेळलाय. व्हॉट अ शॉट. स्ट्रँड अँड डिलिव्हर. हँडसम. ह्यूज बिगी 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 बिगी. व्हॉट अ शॉट. चिन्मय पारकरच्या बॅट मधून आलाय हा सिक्सर.
सिक्सर. षटकार चिन्मय पारकरच्या बॅट मधून आलाय आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 32 ऑन बोर्ड. आणखीन एक बॉल. याही बॉलला चिन्मयने पाठवलंय सीमा रेषा पार. चौकार आलाय आणि शुभ आगमन झालंय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 36. शुभ आगमन झालेलं आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपमानस सचिव शिवसेना उपशाखा प्रमुख माननीय श्री राजनजी कोतावडेकर साहेबांचं शुभागमन आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर GW खामकर मसाले सर्व संजोग खामकर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. लालबाग क्रिकेट धमाका 2025 15व्या पर्वामध्ये मान्यवरांचं शुभागमन होत आहे. या मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल सर्व मान्यवरांना आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपमानस सचिव शिवसेना उपशाखा प्रमुख माननीय श्री राजनजी कोतावडेकर साहेब त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर GW खामकर मसाले सर्व संजोगजी खामकर यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. लालबाग क्रिकेट धमाका 2025 15व्या पर्वामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 36. शेवटचे 6 बॉल शिल्लक. या 6 बॉलमध्ये आणखीन किती धावा येतील हे शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी अमित महाडेश्वर यांना आमंत्रित केलं जाईल. आज मॅच ऑफिशियल्स ऑन स्क्रीन आपण पाहतोय. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपमानस सचिव शिवसेना उपशाखा प्रमुख माननीय श्री राजनजी कोतावडेकर साहेब त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर GW खामकर मसालेचे सर्व माननीय श्री संजोगजी खामकर साहेबांचं शुभ आगमन. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातील आणि गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज आहेत अमित महाडेश्वर. अमित महाडेश्वर यांचा पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर निर्धाव येताना पाहायला मिळालाय. मयुरेश राणे आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला, त्याला साथ देतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज चिन्मय पारकर. चिन्मय पारकरची मात्र बॅट बोलली आहे या मॅच मध्ये. वैयक्तिक 16 बॉलमध्ये 24 धावांवर तो फलंदाजी करतोय चिन्मय पारकर. पहिला बॉल निर्धाव आलाय. शेवटचे 5 बॉल अजूनही बाकी आहेत. 5 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील रॉयल स्टॅलियन्स आणि सारा 11. पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये बरोबर झेल पकडलाय आणि विकेट आली आहे. फलंदाज मयुरेश राणे बा डीजे. दीपक शर्मा नवीन फलंदाज नवीन बॅटर. हो पहिला बॉल अमितने हाताळलाय. पहिला बॉल आणि पहिला बॉल हाताळत असताना विकेट देखील आली आहे. धावबाच्या स्वरूपात दीपक देखील माघारी परतले डीजे.
कौस्तुभ बैरे नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन, बॉल हवेमध्ये, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचतील का, आणि झेल सुटलाय. झेल सुटलाय. 2 धावा पूर्ण केल्यात. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा चिन्मय पारकर आलाय. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 38. यावेळेला उलटा बॉल हाताळलाय. वाईट बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्येने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 39. धावा धाव फलकावरती झाल्यात. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 39. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. लास्ट 2 बॉल्स टू गो. चिन्मय पारकरची बॅट बोलली आहे या मॅच मध्ये. त्याच्या बॅट मधून धावा आल्यात. 26 धावांवरती तो फलंदाजी करतोय. त्यावेळेला पुढे येऊन फटका खेळायचा होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. कौस्तुभ बैरे माघारी परतलेत. आणखीन एक विकेट. डीजे यावेळेला जर आपण पाहिलं तर आणखीन एक बॉल अमित महाडेश्वर यांनी हाताळलाय आणि त्याही बॉलवर विकेट आली आहे. धावबाच्या स्वरूपातली ही विकेट. आणि जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक आता 5चा खेळ देखील समाप्त झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 39. 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 40 धावांची गरज असणार आहे टीम सारा 11. पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. ड्रीम 11 आणि लालबाग लेजंड दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, टॉस साठी आपण व्यासपीठावर या. ड्रीम 11 आणि लालबाग लेजंड आजच्या दिवसातील, आजच्या रजनीतील हा शेवटचा सामना आहे. ड्रीम 11 विरुद्ध लालबाग लेजंड आणि या सामन्याचा टॉस केला जातोय. किशोर कांबळी यांच्या शुभ हस्ते हा टॉस लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाचे उपमानद सचिव शिवसेना उपशाखा प्रमुख माननीय श्री राजनजी कोतावडेकर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. विनंती असेल मान्य पण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जातोय. आणि GW खामकर मसाले सर्वा माननीय श्री संजोगजी खामकर आपणास देखील विनंती आहे, आपण देखील टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जातोय. लालबाग लेजंड आणि त्यांच्या विरुद्ध आहे ड्रीम 11 लालबाग. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, टॉस साठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना, क्रिकेटचा महासंग्राम. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपमानद सचिव माननीय श्री राजनजी कोतावडेकर साहेबांचं शुभागमन आणि त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जातोय. त्याचप्रमाणे खामकर मसाले GW खामकर मसाले सर्वा माननीय श्री संजोगजी खामकर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. या ड्रीम 11 लालबाग आणि लालबाग लेजंड टॉस स्पिन केला जातोय. विशेष डिझाईन केलेला हा टॉस.
टॉस जर आपण पाहिलं तर झालेला आहे आणि लालबाग लेजंड या संघाने टॉस जिंकलाय. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. लालबाग क्रिकेट धमाका आपण पाहतोय 15व पर्व या स्पर्धेचं. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. 2 सलामीवीर फलंदाज अमित महाडेश्वर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला रोहन. मयुरेश राणे षटक क्रमांक 1. LED स्क्रीनवरती डिस्प्ले GW खामकर. मसाले आपण पाहतोय आणि त्यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. माननीय श्री संजोगजी खामकर साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे लालबाग सराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपमानद सचिव माननीय श्री राजनदादा कोटावडेकर यांचं शुभागमन या व्यासपीठावरती झालेलं आहे. यावेळेला पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर पाठवलाय गोचंकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलंय. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 29 बॉल आणि 29 बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 39 धावांची. पुढचा बॉल पिक केलाय अगदी गुडघ्यावर बसून क्लासिकल अंदाजामध्ये अमित महाडेश्वरने बॉलला पाठवले गोशंकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. चांगला फटका अमित महाडेश्वरने खेळलाय. 2 धावा आल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 3. 2 चेंडूंसंख्या आतापर्यंत समाप्त झाल्या. 3 धावा धावफलकावरती झाल्या. दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत कैलासवासी योगेश जाधव पाटील क्रीडांगणामध्ये. हे क्रिकेटचे चाहते. दर्दी प्रेक्षक आज हा क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी tenniscricket.in च्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्रे टिपली जात आहेत. अगदी क्लीन नीट थेट असं प्रक्षेपण आपण पाहतोय. युट्यूबच्या माध्यमातून क्रिकेटचा आनंद घेऊ शकता. यावेळेला यष्टी रक्षकाकडून चूक होते. बॉल चाललाय गोचंकी क्षेत्रामध्ये. 22ची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1ने पुढे सरकले. जाऊन पोहोचले धावफलकावरती 4. दर्दी प्रेक्षक जिथे जाईल तिथे प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. कारण ही स्पर्धा पाहायची आहे. आता वॉर्निंग दिली आहे. फिल्डरला वॉर्निंग दिली जाते सर रवींद्र पवार यांच्या माध्यमातून. फिंगर रोल केलेत. वळवले बॉलला. रन मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. चांगला बॉल मयुरेश राणेने हाताळलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. हो कुठे बसलेत पहा हे दर्दी प्रेक्षक. अगदी पाण्याच्या टाकीवर बसून हा क्रिकेटचा आनंद घेत असताना पाहायला मिळते दर्दी प्रेक्षक. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. हे दर्दी प्रेक्षक हे बॉल बॉय हर्ष गायकवाड आणि टीम खूप सारी मेहनत घेतली आहे. त्यांनी केलेली मेहनत
त्यामुळेच ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते. ही लालबाग क्रिकेट धमाका ही स्पर्धा LCT 2025 सीझन 15 15व पर्व. या स्पर्धेचं हे 15व पर्व जिंकणार कोण? टू व्हीलर ऍक्टिव्हा. ऍक्टिव्हाचा मानकरी कोण होणार? आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवाळे यांच्या सौजन्याने पुरस्कृत केली गेलेली ही ऍक्टिव्हा आपण पाहतोय. आणि या ऍक्टिव्हाचा मानकरी कोण होणार त्याकडे देखील सगळ्यांच्याच नजरा आहेत. अगदी ग्रिलमध्ये बसून देखील क्रिकेटचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत हे दर्दी प्रेक्षक. जिथे जाईल तिथे प्रेक्षक आपण पाहतोय. त्या कॅमेरामॅनचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण ही सर्व क्षणचित्रे टिपली जातात. अगदी ग्रिलमध्ये बसून देखील क्रिकेटचा आनंद घेत असताना हे दर्दी प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. ही टू व्हीलर ऍक्टिव्हा आणि या ऍक्टिव्हाचा मानकरी कोण होणार ते पाहायचंय सगळ्यांनाच. संपूर्ण महाराष्ट्रात या स्पर्धेची चर्चा. लालबाग क्रिकेट धमाका वॉर्निंग दिली आहे क्षेत्ररक्षकाला. पुन्हा एकदा ही शेवटची वॉर्निंग असेल, आपण याची नोंद घ्यायची आहे. रवींद्र पवार आणि त्यांच्या समवेत सर सुबोध गडसे हे दोन मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. ही शेवटची वॉर्निंग दिली आहे फल्डरला. आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर 4 धावा धावफलकावरती झाल्यात आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत षटक क्रमांक 1 मधील. यावेळेला बॅटची कडा फ्लाइंग स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्याच्याकडून जर आपण पाहिलं तर चूक मात्र झाली आहे. यष्टीरक्षक आपण पाहतोय प्रसाद आंबेकर आणि बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, जाऊन पोहोचले धाव फलकावरती 5 या आकड्यावर. त्यावेळेला जर आपण पाहिलं तर बॉल हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली फिल्डर झेल पकडलाय. विकेट आली आहे. अमित महाडेश्वर बाद. विकेट. थँक्यू 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 डीजे. व्यासपीठावर यथोचित सन्मान केला जाईल. विनंती करेन माननीय श्री संदेशी परब साहेब आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावर सन्मान केला जातोय. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपमानस सचिव शिवसेना उपशाखा प्रमुख राजनजी कोतावडेकर साहेबांचा यथोचित सन्मान व्यासपीठावर केला जातोय. या स्पर्धेनिमित्त विशेष सहकार्य लाभले दादांचं आणि दादांचा शुभ आगमन त्यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. मनपूर्वक आभारी असणार आहे. पुढील सन्मान केला जाईल संदेशी परब यांच्या शुभ हस्ते. पुढील सन्मान देखील केला जातोय. GW खामकर मसाले सर्वे सर्व माननीय श्री संजोगजी खामकर साहेबांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक 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 स्वागत. हा क्रिकेटचा महासंग्राम, हा महासंग्राम पाहण्यासाठी आमच्या महिला भगिनींची देखील उपस्थिती पाहायला मिळते. धन्यवाद. आमच्या विनंतीस मान देऊन आपण या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. असंच प्रेम, असंच सहकार्य नेहमी आमच्या सोबत राहो हीच लालबागच्या राजाच्या चरणी प्रार्थना. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 5. उर्वरित 24 बॉल आणि जिंकण्यासाठी आता 35 धावांची गरज आहे. 24 बॉल मध्ये 35 धावा करायचे आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी साहिल पेडणेकर. काही खेळाडू आहेत, काही प्रेक्षक आहेत. प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. ही सर्व क्षणचित्रे टिपली जात आहेत. साहिल पेडणेकरचा पहिलाच बॉल शफल होऊन खेळत असताना रोहनने बॉलला पाठवलंय. गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल का हा बॉल? यस, गेलाय देखील. एकच धाव आहे. टू व्हीलर ऍक्टिव्हा. 5 ग्रॅम सोन्याचं नाणं बेस्ट बॅटरच्या पुरस्कारासाठी, 5 ग्रॅम सोन्याचं नाणं बेस्ट बॉलरच्या पुरस्कारासाठी दिली जाते. मालिकेवीराच्या पुरस्कारासाठी ही टू व्हीलर ऍक्टिव्हा. या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानस सचिव शिवसेना शिवडी विधानसभा संघटक माननीय श्री सुधीर भाऊ साळवी साहेब. त्याचप्रमाणे आमचे आधारस्तंभ माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवळ यांचं विशेष योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय रोहन साळीच्या बॅटमधून. हाही बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. शेवटचा सामना आजच्या संपूर्ण रजनीमधील ड्रीम 11 विरुद्ध लालबाग लेजेंड.
धन्यवाद. आणि या स्पर्धेनिमित्त विशेष सहकार्य लाभले अद्वैत स्वप्नील बोबसकर यांचं देखील विशेष सहकार्य लाभले. आपलं देखील विशेष आभारी असणार आहे आयोजन समितीच्या माध्यमातून. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोचले धावफलकावरती 9. रोहन साळी बॅट बोलली आहे. समोर जर आपण पाहिलं तर प्रणित माधव मालिकावीराचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला चांगला बॉल फटका खेळायचा होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जरूर होते. बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय गोलशंकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल. एक धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोचले धावफलकावरती 10. ओहो, यावेळेला फटका फसलाय. हवेमध्ये आहे बॉल. बॉलच्या खाली दीपक शर्मा येईल. झेल पकडेल. यस, या तीळ मात्र शंका नाहीये. विकेट आली आहे. रोहन साळी बाद. मॅच ऑन डीजे. नवीन बॅटर आहेत राजेश मंडल. विकेट आली आहे. साहिल पेडणेकरने आपल्या संघाला विकेट मिळवून दिली आहे. 10 धावा धावफलकावरती झाल्या आहेत आणि 2 गडी माघारी परतलेत. 20 बॉल मध्ये आता 30 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 20 मध्ये करायचे 30. 2 सलामीवीर फलंदाज माघारी परतले टीम सारा 11. ओ, फटका खेळलाय. व्हॉट अ शॉट. राजेश मंडलच्या बॅट मधून स्ट्रँड अँड डिलिव्हर फटका. आल्या पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. चौकार. डीजे. फटका आल्या पहिल्याच बॉलवरती चौकार खेळलाय राजेश मंडलने. अगदी डगआउट मधूनच सेट होऊन आला खेळाडू. संघाला गरज आहे बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. सारा 11 संघ फाईट देतोय चांगली. एक सामना आतापर्यंत तो त्या संघाने जिंकलाय. याही मॅच मध्ये विजय मिळवायचा आहे. राजेश मंडल चौकार त्याच्या बॅट मधून आल्या. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 14. मॅचचं समीकरण उर्वरित 19 बॉल मध्ये आता 26 धावांची गरज. कोणते 4 संघ पुढील फेरीमध्ये क्वालिफाय होतील ते पाहायचे प्रेक्षकांना देखील. 6 मधून 4 संघ असतील जे पुढील फेरीमध्ये क्वालिफाय होणार आहेत. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आहे. याही बॉलला पाठवलंय लांब 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 लचक चौकार. व्हॉट अ शॉट. बॅक टू बॅक 2 चौकार ठोकलेत राजेश मंडलने आणि मॅच ऑन करून दिली टीम सारा 11 या संघाला. धन्यवाद डीजे. 2 चौकार राजेश मंडलच्या बॅट मधून. मॅच ऑन. 18 मध्ये आता करायचे 22. सुवासिनी आठची सर्वे सर्वा. हर्षदजी गाडीगावकर आपलं देखील हार्दिक स्वागत.
विशेष सहकार्य लाभले या संपूर्ण स्पर्धेमध्ये हर्षजी गाडीगावकर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि विशेष आभारी असणार आहे आयोजन समितीच्या माध्यमातून आणि त्याचप्रमाणे अद्वै स्वप्नील बोबसकर यांचं देखील विशेष आभारी असणार आहे आयोजन समितीच्या माध्यमातून कारण तुम्ही केलेल्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते. 18 बॉलमध्ये करायचे 22 धावा. राजेश मंडल 2 बॉलमध्ये 8 धावांवरती खेळतोय. फलंदाजी करत असताना 400चा स्ट्राईक रेट. त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले आणि मॅच ऑन झाली आहे. टीम सारा 11 या संघासाठी खेळत असताना राजेश मंडल. मयुरेश राणे षटक क्रमांक 3 हाताळत असताना त्याला आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम. प्लीज शार्पी बंद करा विनंती आहे. लाईटमॅन विनंती असेल आपण शार्पी स्टॉप करायचे विनंती आहे. थँक्यू. मयुरेश राणेचा पहिला बॉल पॉइंट क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल एक. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 17 मध्ये 21 ची गरज. आतापर्यंत एक सामना जिंकला टीम सारा 11 या संघाने. 17 बॉल मध्ये 21 धावांची गरज. रॉयल स्टेलियन्स त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय मयुरेश राणेचं हे निर्णायक षटक ठरेल का या मॅच मध्ये. फिंगर रोल केलेत. ओळखलंय बॉलला आणि या बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये प्रणित माधवने 2 धावांसाठी. या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या 2 ने पुढे सरकले. जाऊन पोहोचले धाव फलकावरती 21. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 16 मध्ये आता 19 धावांची गरज आहे. लास्ट 16 बॉल 19 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये हा बॉल जाऊन आदळला. यावेळेला आणखीन एक फिंगर रोल करत असताना कौस्तुभ बैरे चूक करणार नाहीये. विकेट आली आहे. फलंदाज बाद. प्रणित माधवची खेळी संपुष्टात. मॅच ऑन डीजे. नवीन फलंदाज आहेत समीर पवार. धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 21. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 15 बॉल मध्ये 19 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी 2 चौकार आतापर्यंत राजेश मंडलने ठोकलेत. तो राजेश मंडल नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. गरज आहे संघाला. डगआउट आपण पाहतोय सारा 11 या संघाचा थोडासा टेन्शन मध्ये दिसत आहे हा डगआउट. सारा 11 संघ 15 बॉल मध्ये आता 19 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. समीर पवार. मागील मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता याच राजेश मंडलने. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. तो राजेश मंडल नॉन स्ट्रायकिंग एंडला. नेक्स्ट बॉल. फिरवलाय बॉल. सरळ फटका खेळलाय समीरने. आणखीन एक झेल होईल का पाहायचंय. तोपर्यंत बॉल गेलाय प्रेक्षक गॅलरीमध्ये. 2 धावा आलेत याही बॉलवर. समीर पवारचा हा फटका देखना फटका पाहायला मिळाला. धावा येणं गरजेचंच असतील या टीम मला कारण धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 23. 14 मध्ये आता 17 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. लास्ट 14 बॉल 17 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय काय क्लिअरिटी पाहायला मिळते tenniscricket.in च्या माध्यमातून. चौदा मध्ये करायचे आहेत आणखीन 17 धावा. फिंगर रोल केले. सोडून दिलाय बॉल. हा बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतोय. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित आता मात्र रिव्ह्यू घेतलाय फलंदाजी करत असलेल्या संघाने. पडताळणी केली जाईल हा वाईट बॉल आहे की नाहीये त्याची पडताळणी केली जाते रवींद्र पवार यांच्या माध्यमातून.
तर व्यासपीठावर यथोचित सन्मान केला जाईल. विनंती असेल राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान अध्यक्ष माननीय श्री कृष्णकांतजी मनियार आपल्या शुभ हस्ते सुवासिनी आठचे सर्वेसर्वा हर्षलजी गाडीगावकर यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. विशेष डिझाईन केलेलं सन्मान चिन्ह देऊन हर्षलजी गाडीगावकर यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. पुढील सन्मान या ठिकाणी केला जातोय. या स्पर्धेनिमित्त विशेष सहकार्य लाभले स्वप्नीलजी बोबसकर यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. संदेशजी परब यांच्या शुभ हस्ते स्वप्नीलजी बोबसकर यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. त्याचा देखील आपण स्वीकार करावा. विशेष सहकार्य या सर्वच मान्यवरांचं आम्हाला लाभलंय. आयोजन समितीच्या माध्यमातून विशेष आभारी असणार आहे. फेअर डिलिव्हरी आहे. योग्य बॉल हाताळला होता गोलंदाजाने. योग्य निर्णय पंचांनी देखील दिला होता आणि हा डॉट बॉल आलाय. यावेळेला आणखीन एक बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतोय. मॅच ऑन झाली आहे. लगातारचे 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. मॅचचं समीकरण आता आपण पाहिलं तर उर्वरित 12 बॉल मध्ये करायचे आहेत 17 धावा. आता मात्र 1 मिनिटांचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट रणनीती आखण्यासाठी दिला जातोय आयोजन समितीच्या माध्यमातून. तोपर्यंत ऐकतोय डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. डीजे बारा बॉल आणि या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज असणार आहे 17 धावांची. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय कौस्तुभ भैरे. 12 बॉल मध्ये 17 धावांची गरज. समोर जर आपण पाहिले तर राजेश मंडल. याच राजेश मंडलने 2 चौकार आतापर्यंत ठोकलेत. 400च्या स्ट्राईक रेटने तो फलंदाजी करतोय. आणखीन 12 बॉल मध्ये 17 धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी क्रिकेटचा महासंग्राम. हा सामना जिंकणार कोणता संघ हे पाहायचंय प्रेक्षकांना देखील. कौस्तुभ बैरे युवा टॅलेंटेड गोलंदाज लालबागचा लसित मलिंगा गोलंदाजीसाठी आलाय. समोर जर आपण पाहिलं तर राजेश मंडल. बाबूचा पहिला बॉल प्रचंड वेगात हाताळला होता हा बॉल. बॉल जाईल गोषंकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल. एक मॅचचं समीकरण 11 मध्ये करायचे आता 16 धावा. व्यासपीठ आपण पाहतोय. व्यासपीठावर बसून क्रिकेटचा आनंद घेत असताना हे सर्वच मान्यवर आमच्या विनंतीस मान देऊन या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलेत. ऑन स्क्रीन आपण पाहतोय शैलेशजी शेडगे श्रीमंत समर्थ या संघाचे संघमालक. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. 11 बॉल मध्ये आता 16 धावांची गरज. राजेश मंडल संपूर्ण संघाची जबाबदारी घेऊन हा मैदानामध्ये उतरलाय. याच राजेश मंडल करून अपेक्षा असतील आपल्या संघाला. टीम सारा 11. हो फटका खेळलाय पुन्हा एकदा. या बॉलला जर आपण पाहिलं तर पाठवलंय गोषंकी क्षेत्रामध्ये. आणखीन एकच धाव मिळेल. आणि शुभागमन झालेला आहे. प्रयागराज जंगम आणि श्री जंगम यांचं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत लालबाग क्रिकेट धमाका 2025 या स्पर्धेमध्ये. प्रशांतजी जंगम यांचं विशेष सहकार्य लाभले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यांच्या अनुपस्थितीत मात्र आज जर आपण पाहिलं तर प्रयागराज जंगम आणि श्री जंगम यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. आणि हा बॉल आपण पाहिलं तर राजेश मंडलने आणखीन एक फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. आडव्या बॅटने हा बॉल गेलाय गोषंकी क्षेत्रात 2 धावांसाठी.
धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 27-27. प्रत्येक विकेटसाठी शैलेश शेडगे यांच्याकडून 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक, दिलीपभाई गवस यांच्याकडून 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. कौस्तुभ भैरे, क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. रॉयल स्टॅलियन्स आणि त्यांच्या विरुद्ध सारा 11. धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 27. मॅचचं समीकरण 9 बॉल मध्ये 13 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी वैयक्तिक राजेश खेळतोय 5 बॉल मध्ये 12 धावांवर. त्याला 7 लाभली आहे. समीर पवार नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला. त्यावेळेला चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला खेळून काढण्याचा प्रयत्न केलाय. साहिल पेडणेकरने बॉल अडवलाय. एक धाव घेतली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं गेली आहे. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येने पुढे सरकले. जाऊन पोहोचले धाव फलकावरती 28. उर्वरित 8 बॉल मध्ये आता 12 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. हा क्रिकेटचा महासंग्राम. राजेश मंडल एकटा लढतोय आपल्या संघाला. हा सामना जिंकून देण्याचा प्रयत्न करतोय. समोर जर आपण पाहिलं तर कौस्तुभ बैरे. कौस्तुभच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये रोख रकमेचा पारितोषिक दिलं जाईल दिलीपभाई गवस यांच्याकडून. सकाळच्या सत्रामध्ये तब्बल 1,500 रुपये रोख रकमेचा पुरस्कार जिंकला होता. याच खेळाडूने 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. आता मात्र विकेटसाठी 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. पट्टा खेळलाय, बॅटची कडा आणि यष्टीरक्षकाकडून चूक होते. बॉल गेल्या गोषकी क्षेत्रात. रन मिळेल एक. मॅचचं समीकरण बदललंय. 7 बॉल मध्ये आता 11 करायचे. धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 29 ऑन बोर्ड. हो, यावेळेला समोर फटका खेळायचा होता. राजेश मात्र नॉन स्ट्राईक वर उभा आहे. स्ट्राईक त्याला घ्यायची आहे, म्हणूनच ती काही रन आली नाहीये. शेवटचे 6 बॉल शिल्लक. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 29 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि 3 गडी माघारी परतलेत. 6 बॉल मध्ये करायचे 11 धावा. सामना जिंकण्यासाठी क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. हे 6 बॉल हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल हे पाहायचंय. कारण राजेश मंडलचा विचार केला तर या मॅच मध्ये त्याने धावा केल्यात आपल्या संघासाठी. वैयक्तिक तो खेळतोय 6 बॉल मध्ये 13 धावांवर. त्याला 7 लाभली. समीर पवारची तो खेळतोय वैयक्तिक 5 बॉल मध्ये 3 धावांवर. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. क्रिकेटचा महासंग्राम. प्रसाद आंबेकर गोलंदाजीसाठी. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 29 धावा धाव फलकावरती झाल्यात. 3 गडी माघारी परतलेत. ऑन स्क्रीन श्रीनय जाधवला आपण पाहतोय क्रिकेटचा आनंद घेत असताना. राजेश मंडल 6 बॉल मध्ये 11 धावा करायच्यात या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी हा क्रिकेटचा महासंग्राम. आतापर्यंत 2 चौकार त्याने ठोकलेत. या मॅच मध्ये धावा येणं गरजेच्याच असतील या मॅच मध्ये टीम सारा 11 या संघासाठी, आणि त्या करून दाखवाव्या लागतील. टीम सारा 11 या संघाकडून खेळत असताना राजेश मंडलला 6 बॉल आणि 11 धावांची गरज. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान अध्यक्ष माननीय श्री कृष्णकांतजी मनियार व्यासपीठावर बसून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर राहुल कहार श्रीमंत समर्थ संघाचा आयकॉन खेळाडू. त्याचप्रमाणे आपण पाहतोय सुशांतजी जाधव यांना देखील स्पर्धेचे मुख्य घटक आहेत, आयोजक. आणि जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 6 बॉल मध्ये 11 धावांची गरज. प्रसाद आंबेकर पहिला बॉल. पहिलाच बॉल. व्हॉट अ शॉट. राजेश मंडल अजूनही मैदानामध्ये आहे. त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत आणि 2 धावा आल्यात या पहिल्या बॉलवर. 5 बॉल मध्ये आता करायचे 9 धावा. आता 5 बॉल मध्ये 9 धावा करायचे आहेत. पहिल्याच बॉल वरती दुहेरी धावेचा फटका राजेश मंडलने ठोकलाय. मॅच ऑन. 5 बॉल मध्ये 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. राजेश मंडलची बॅट बोलली आहे. या मॅच मध्ये 2 चौकार आतापर्यंत त्याने ठोकलेत. अजून धावा करायच्या आहेत 5 बॉल मध्ये 9. हा सामना जिंकणं गरजेचं आहे. सारा 11 या संघाचा तारणहार बनेल का हा खेळाडू राजेश मंडल, हे पाहायचंय प्रेक्षकांना देखील. कॉन्फिडन्स लेवल हाय असेल या मॅच मध्ये या खेळाडूचा, कारण 5 बॉल मध्ये 9 धावा 2 चौकार आतापर्यंत त्याने ठोकलेत. प्लस 5 बॉल 9 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. क्रिकेटचा महासंग्राम. समोर जर आपण पाहिलं तर प्रसाद आंबेकर
यावेळेला चांगला बॉल हाताळलाय, गतीमध्ये परिवर्तन करत असताना हा बॉल निर्धाव येतोय. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. उर्वरित 4 बॉल आणि या 4 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 9 धावा करायचे आहेत. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव आलाय. लास्ट 4 बॉल 9 रन्स विनाचं मॅचचं समीकरण. हे दर्दी प्रेक्षक क्रिकेटचा महासंग्राम पाहण्यासाठी मोठा फटका खेळलाय राजेश मंडलने. या बॉलकडे पाहतच राहावं लागेल आणि बॉल गेलाय पुन्हा एकदा गोष्टांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित 3 बॉल मध्ये करायचे 7 धावा. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम 3 बॉल मध्ये 7 धावा कराव्याच लागतील या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. सारा 11 या संघाने आतापर्यंत एक सामना जिंकलाय. त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय रॉयल स्टॅलियन्सचा संघ विजयाच्या दिशेने पाहायला मिळतोय. हर्ष गायकवाड आणि टीम आपण पाहतोय ऑन स्क्रीन. बॉल पंचांकडे सुपूर्द करा हर्ष गायकवाड. तीन बॉल मध्ये 7 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. होतील का पूर्ण या धावा पाहायचंय. राजेश मंडल अजूनही लढतोय, संघर्ष करतोय. स्ट्रायकिंग एंडला तो उभा आहे. एक फटका त्याचा मिस झाला. स्विंग आणि मिस पाहायला मिळाला आणि तो फटका मात्र मिस झाल्यानंतर मात्र त्या नंतरच्या बॉलवरती मात्र 2 धावा आल्या. 3 बॉल मध्ये आता 7 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. आणखीन एक बॉल सरळ फटका खेळलाय राजेश मंडलने. या बॉल वरती जर आपण पाहिलं तर हा बॉल गेलाय पुन्हा एकदा गोष्टांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 2 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. 2 बॉल मध्ये 5 धावा कराव्याच लागतील टीम सारा 11. याच मैदानामध्ये कित्येक वर्ष सराव केलाय या खेळाडूने. आज तो केलेला सराव आठवावा लागेल. 2 बॉल मध्ये 5 धावा कराव्या लागतील टीम सारा 11. जिंकणार की रॉयल स्टॅलियन जिंकणार पाहायचं आहे. शेवटचे 2 चेंडू 5 धावांची गरज. हो सोडून दिलाय बॉल. सोडून दिलेला हा बॉल. आता पंचांचा निर्णय येतोय. आणखीन एक डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल शिल्लक. आता 5 धावांची गरज आहे. आता षटकार ठोकावाच लागेल हा सामना जिंकण्यासाठी टीम सारा 11. राजेश मंडलला फटका खेळलाय सरळ आणि या बॉलवर जर आपण पाहिलं तर 2 धावा आल्या आहेत. सामना जिंकलाय रॉयल स्टॅलियन्स या संघाने. विजयी संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. हल्लक टीम सारा 11 डीजे. धन्यवाद. मंडळाचे सेक्रेटरी माननीय श्री सुशांतजी जाधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. शुभागमन प्रयागराज जंगम आणि श्री जंगम यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. विनंती असेल सुशांतजी जाधव आपल्या शुभ हस्ते यथोचित सन्मान केला जातोय व्यासपीठावर. ही विशेष डिझाईन केलेली ही ट्रॉफी आपण पाहतोय सन्मान चिन्ह स्पर्धेची आठवण म्हणून. अक्षय गावडे